नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे आपला, बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन कधी झालं? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक ए 26 नोव्हेंबर 2022ला बघा यांचं निधन झालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, अब्देल फताह अल सिसी यांना 2023मध्ये प्रजासत्ताक दिनासाठी पाहुणे म्हणून आमंत्रित केलं आहे. तर ते कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वांनी स्टार मारून लिहून ठेवा बघा, डायरेक्ट पेपरमध्ये छापण्याची शक्यता आहे. तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक डी, ते बघा इजिप्त या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. कोणत्या? इजिप्त या देशाचे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातील जगातील सर्वात असुरक्षित देश खालीलपैकी कोणता ठरला आहे? तर सर्वात असुरक्षित देश बघा ऑप्शन क्रमांक बी, अफगाणिस्तान हा ठरलेला आहे. कोणता? अफगाणिस्तान. शिवकुमार नादेसन यांना यंदाचा प्रवासी भारतीय दिवस पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर ते खालीलपैकी कोणत्या देशाचे नागरिक आहेत? तर ते बघा श्रीलंका या देशाचे नागरिक आहे. ऑप्शन क्रमांक सी. DRDO दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? तर 1 जानेवारीला बघा DRDO दिवस साजरा केला जातो. कधी? 1 जानेवारीला. पुढचा प्रश्न आहे बघा, नुकतेच 6 डिसेंबर 2022 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली? कितवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3, 66वी पुण्यतिथी या ठिकाणी साजरी करण्यात आली. बँकर्स ऑफ द इयर अवॉर्ड 2022 पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, कॅनरा बँक. लक्षात ठेवा, कॅनरा बँक. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. खालीलपैकी कोणतं राज्य आहे स्वतंत्र दिव्यांग विभाग सुरू करणारं भारतामधील पहिलं राज्य बनलं आहे? तर आपलं महाराष्ट्र राज्य बघा पहिलं राज्य बनलेलं. लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्य. तर बघा आपल्या महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960ला झालेली. मुंबई राजधानी आपली. त्याच्यानंतर राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी. मुख्यमंत्री आहेत बघा एकनाथ शिंदे. विधानसभेचे बघा या ठिकाणी 288 सदस्य आहेत. विधान परिषद 78, राज्यसभेचे 19 सदस्य आहेत. लोकसभेचे बघा 48 सदस्य आहेत. क्षेत्रफळानुसार बघा आपल्या महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. लोकसंख्येनुसार 2रा लागतो. महाराष्ट्राची सीमा बघा गोवा, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेशला टच होते. आलं लक्षात? आपला राज्यवृक्ष आंबा आहे बघा. राज्य फुले बघा तामन. राज्य पक्षी बघा हरावत. राज्य प्राणी शेकरू. प्रमुख लोकनृत्य कोणते बघा लावणी. लक्षात ठेवा, एकूण 36 जिल्हे आहेत. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. जागतिक बँकेने 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये भारताचा विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2, 6.9% इतका राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. किती? 6.9%. पुढचा प्रश्न आहे बघा, माउंट सेमेरू या ज्वालामुखीचा विस्फोट नुकताच खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाला? तर याचा विस्फोट बघा इंडोनेशिया या देशामध्ये झाला. कोणत्या? इंडोनेशिया. पुढचा आहे बघा, खालीलपैकी कोणाला नुकताच भारताचा 77वा ग्रँड मास्टर बनलेला आहे? खालीलपैकी कोण आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4, आदित्य मित्तल बघा भारताचा 77वा ग्रँड मास्टर बनलेला आहे. कोण? आदित्य मित्तल. तर आपल्या सर्वांना माहीत पाहिजे ग्रँड मास्टर ही बघा बुद्धिबळ या खेळामधील सर्वोच्च पदवी आहे. ही पदवी बघा फिडे म्हणजेच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाकडून दिली जाते. एखाद्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर 2500 किंवा त्यापेक्षा अधिक रेटिंग मिळवल्यास त्याला ग्रँड मास्टर ही पदवी मिळत असते. भारताचा सर्वात पहिला ग्रँड मास्टर कोण होते? तर बघा विश्वनाथ आनंद होते. लक्षात ठेवा, विश्वनाथ आनंद. तर बघा मुंबईचा 16 वर्षीय बुद्धिबळपटू आदित्य मित्तल बघा 77वा ग्रँड मास्टर बनलेला आहे. 2022मध्ये ग्रँड मास्टर ही पदवी मिळवणारा आदित्य मित्तल भारताचा 5वा बुद्धिबळपटू ठरला आहे. तर आपण थोडी काही रिव्हिजन मारूयात. 73वा कोण होता बघा? भरत सुब्रमण्यम, तमिळनाडू. 74वा होता बघा राहुल श्रीवास्तव, तेलंगणा. 75वा व्ही प्रणव, तमिळनाडू. 76वा प्रणव आनंद, कर्नाटक. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीने 2022चा वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केला आहे? तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक 4, गोब्लिन मोड हा शब्द बघा 2022चा वर्ड ऑफ इयर. 12वे जागतिक हिंदी संमेलन खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? 12वे जागतिक हिंदी संमेलन. तर बघा हे फिजी या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. कुठं? फिजी. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, एच कानिटकर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस भारतामध्ये सशस्त्र सेवा झेंडा दिन म्हणून साजरा केला जातो? तर
7 डिसेंबर हा जो काही दिवस आहे बघा, हा दिवस साजरा केला जातो. डिसेंबर 2022मध्ये भारतीय नौसेनेने खालीलपैकी कोणत्या देशासोबत संगम नावाचा युद्ध अभ्यास आयोजित केला होता? तर राईट आन्सर आहे बघा अमेरिका. भारत आणि अमेरिका दरम्यान हा आयोजित केला होता. खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिन म्हणून साजरा केला जातो? तर राईट आन्सर आहे बघायचं 7 डिसेंबर. लक्षात ठेवा 7 डिसेंबर हा दिवस साजरा केला जातो. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल एव्हिएशन सेफ्टी रँकिंगमध्ये भारत हा जगामध्ये कितव्या क्रमांकावरती राहिलेला आहे? तर आपला भारत हा 48व्या क्रमांकावरती राहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 कितव्या क्रमांकावरती? 48व्या क्रमांकावरती. नेक्स्ट प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे रामसर असलेलं ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा हे नाशिक जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवा नाशिक जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे बघा. टाइम पर्सन ऑफ द इयर 2022 पुरस्काराने कोणाला घोषित केलेला आहे? टाइम पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार बघा ऑप्शन क्रमांक सी व्लादिमीर झेलेन्स्की यांना हा घोषित केलेला आहे. 2022 क्षेत्रफळानुसार सर्वाधिक वन क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये? तर मध्य प्रदेशमध्ये बघा सर्वात जास्त वनक्षेत्र आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेकडून 2023 हे वर्ष कोणतं वर्ष म्हणून साजरं करण्यात येणार आहे? तर बघा 2023 हे वर्ष बाजरी वर्ष म्हणून काय करण्यात येणार आहे? साजरं करण्यात येणार आहे. काय? बाजरी वर्ष. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. पद्मभूषण पुरस्कार लता मंगेशकर यांना केव्हा मिळाला होता? तर पद्मभूषण पुरस्कार लता मंगेशकर यांना कधी मिळाला होता? 1969लाच मिळाला होता. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक सी. कोणत्या राज्याने राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्याची परिषद आयोजित केली होती? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी गुजरात राज्याने बघा ही आयोजित केली होती. कोणी? गुजरात. कोविड-19 लसीच्या सुईमुक्त इन हेल्ड आवृत्तीला मान्यता देणारा पहिला देश कोणता बनलेला आहे? तर जे काय बारीक डोळ्याचे चायनीज आहेत बघा त्यांनी दिलेला आहे. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे बघा. 2022मध्ये BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपचं विजेतेपद कोणत्या खेळाडूंनी जिंकलेलं आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक कोणी जिंकलेलं आहे? ऑप्शन्स क्रमांक सी व्हिक्टर एक्सलेन यांनी बघा BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपचं विजेतेपद जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. शुमंग लीला हा पारंपरिक उत्सव कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आयोजित केला जातो? तर हा बघा मणिपूर या ठिकाणी हा आयोजित केला जातो. कुठं? मणिपूर. पुढचा प्रश्न आहे बघा. खेळाच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये प्रत्येकी 100 सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक बी विराट कोहली. लक्षात ठेवा विराट कोहली. पुढचा प्रश्न आहे बघा. राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक 2020 नुसार कोणतं राज्य अव्वल राहिलं? तर बघा जे काही ऑप्शन्स क्रमांक डी कर्नाटक हे राज्य आहे बघा ते अव्वल राहिलेलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 वर्ष पूर्ण करणारी पहिली महिला होण्याचा विक्रम कोणाच्या नावावरती आहे? तर मिताली राज हिच्या नावावरती बघा मिताली राज. पुढचा प्रश्न आहे बघा. 1968 पासून सुरुवात झालेला साहित्य अकादमीद्वारे दिला जाणारा साहित्य अकादमी फेलोशिप सन्मान या फेलोशिपसाठी निवडलेले पहिले लेखक कोण होते? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी सर्वपल्ली राधाकृष्णन होते बघा. 18 ते 21 नोव्हेंबर 2022मध्ये टिंबटिंब हा देश 21व्या वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाउंटचे आयोजन करणार आहे. तर आपला भारत देश बघायचं आयोजन करणार आहे. कोण? भारत देश. पुढचा प्रश्न आहे बघा. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते अपघाताबाबत त्वरित माहिती प्रदान करून अपघात भरपाईच्या दाव्यांना गती देणारी किंवा मदत करण्यासाठी कोणतं पोर्टल विकसित केलं? तर ई-डार हे जे काय पोर्टल आहे हे विकसित केलेलं आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. राजमार्गचं नवीन नामांतरण खालीलपैकी काय करण्यात आलेलं आहे? तर काय करण्यात आलं बघा कर्तव्यपथ हे नामांतरण करण्यात आले. काय? कर्तव्यपद. पुढचा प्रश्न आहे बघा. भारतीय दुग्ध उत्पादनामधील धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर वर्गीस कुरियन यांना बघा धवल क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं. कोणाला? वर्गीस. खालीलपैकी कोणते राज्य 9 सप्टेंबर हा जो काय दिवस आहे हा हिमालय दिवस म्हणून साजरा करतात? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी उत्तराखंड. लक्षात ठेवा उत्तराखंड. पुढचा प्रश्न आहे बघा. शिरीषा बंदला हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? शिरीषा बंदला ते बघा अवकाशवीर आहेत. लक्षात ठेवा अवकाशवीर. पुढचा प्रश्न आहे बघा. नागपूर स्थित फ्लाइंग ऑफिसर अंतरा मेहता या भारतीय वायुसेनेमध्ये लढाऊ पायलट म्हणून सामील होणाऱ्या महाराष्ट्रामधील खालीलपैकी कितवा महिला ठरल्या आहेत? त्या किती आहेत बघा? पहिल्या. ऑप्शन क्रमांक बी पहिल्या. नेक्स्ट आहे बघा. फ्लाइंग ऑफिसर माया सुदान या भारतीय वायुसेनेमध्ये लढाऊ पायलट म्हणून सामील होणाऱ्या जम्मू काश्मीरमधील
खालीलपैकी कितव्या महिला ठरल्या आहेत? तर ह्या सुद्धा पहिल्या महिला ठरल्या आहेत. ऑप्शन क्रमांक ए पहिल्या महिला. रामगड विषधारी वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? हे राजस्थान राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक बी राजस्थान. भारतामधील पहिलं रेबीज मुक्त राज्य खालीलपैकी कोणतं आहे? तर गोवा हे राज्य बघा. ऑप्शन क्रमांक डी गोवा. नेक्स्ट पहा, संयुक्त राष्ट्राच्या मानव विकास निर्देशांक 2021-22 मध्ये जाहीर केलेल्या 191 देशापैकी भारताचा क्रमांक किती आहे? तर भारत यामध्ये बघा 132व्या क्रमांकावरती. ऑप्शन क्रमांक सी 132. आणि बघा या संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांकमध्ये 151 देशापैकी भारताचा 132 आहे. आणि पहिल्या क्रमांकावरती कोणतं राज्य आहे? तर बघा स्वित्झर्लंड हे पहिल्या क्रमांकावरती राज्य आहे. लक्षात ठेवा स्वित्झर्लंड. भारतामधील कोणता खेळाडू डायमंड लीग चॅम्पियनशिप जिंकली किंवा बनला आहे? तर बघा नीरज चोपडा. ऑप्शन क्रमांक बी नीरज चोपडा. 2022च्या फॉर्च्यून इंडियाच्या भारतातील सर्वात श्रीमंत यादीमध्ये कोणत्या व्यावसायिकाला पहिलं स्थान मिळालं आहे? कोणत्या व्यावसायिकाला पहिलं स्थान मिळालं आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक बी गौतम अदानी. लक्षात ठेवा गौतम अदानी. कोणत्या राज्याने रहिवासी सुरक्षा आणि सुरक्षा कायदा नावाचं बहुउद्देशीय ऑनलाईन पोर्टल चालू केलं आहे? तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी मेघालय. WHO ने 2023 पर्यंत संपूर्ण आफ्रिकेमध्ये कोणत्या रोगासाठी लस समाविष्ट करण्यासाठी 1.5 अब्ज US$ मोहीम चालू केली आहे? तर बघा जीवाणूजन्य मेंदूज्वरसाठी लसीकरण त्या ठिकाणी चालू करण्यात आलं आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया पुरस्काराने खालीलपैकी कोणाला गौरवण्यात येणार आहे? तर डिसले गुरुजी. ऑप्शन क्रमांक डी रणजित सिंग डिसले. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा. 2022ची फेमिना मिस वर्ल्ड सिनिसिटी खालीलपैकी कोणत्या राज्यातली आहे? तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक बी कर्नाटक राज्यामधली. कोणत्या? कर्नाटक. बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा 2022 खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पार पडली? तर राईट आन्सर आहे बघा ही तमिळनाडूमध्ये पार पडली. ऑप्शन क्रमांक बी तमिळनाडू. आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? तर 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस साजरा केला जातो. कधी? 11 डिसेंबरला. नेक्स्ट आहे बघा सुप्रसिद्ध मराठी लावणी गायिका सुलोचना ताई चव्हाण यांचं निधन झालं. तर त्या नुकताच 2022चा खालीलपैकी कोणता पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक सी पद्मश्री पुरस्कार यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा ईशान किशन या क्रिकेटपटूने नुकतेच 200 धावा केल्या आहेत अशी कामगिरी करणारा खालीलपैकी भारताचा कितवा क्रिकेटपटू ठरला आहे? तर बघा तो चौथा क्रिकेटपटू ठरलेला. कोण? ईशान किशन. पुढचा प्रश्न आहे बघा ईशान किशनने 200 धावा नुकतेच लावून विश्वविक्रम केला आहे. तर ही कामगिरी त्याने कोणत्या देशाविरुद्ध केलेली आहे? तर बांगलादेश विरुद्ध बघा त्याने केलेली आहे. कुठं? बांगलादेश. पुढचा प्रश्न राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस नॅशनल एनर्जी कन्झर्वेशन डे खालीलपैकी कधी साजरा केला जातो? हा पहा 14 डिसेंबरला साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक बी 14. पुढचा प्रश्न बघा ज्येष्ठ विधितज्ञ डॉक्टर वीरेंद्र सराफ यांची राज्याचे टिंबटिंब म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाधिवक्ता. लक्षात ठेवा महाधिवक्ता. राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणत्या कलमानुसार महाधिवक्त्याची तरतूद आहे? तर राज्यघटनेमधील कोणतं कलम येते? कलम 165. ऑप्शन क्रमांक बी कलम 165. भूपेंद्र पटेल खालीलपैकी कोणत्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत? तर गुजरात राज्याचे बघा हे बनलेले आहेत. टिंबटिंब ही भारताची 21वी महिला ग्रँडमास्टर तसेच ती महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाची बुद्धिबळपटू ठरली आहे. तर खालीलपैकी कोण आहे बघा? दिव्या देशमुख. ऑप्शन क्रमांक बी दिव्या देशमुख. पुढचा प्रश्न आहे बघा सूर्यकिरण लष्करी सराव भारत आणि टिंबटिंब देशादरम्यान होत असतो. तर भारत आणि नेपाळ दरम्यान बघा सूर्यकिरण हा लष्करी सराव होत असतो. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात खालीलपैकी कधी करण्यात आली होती? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 2 ऑक्टोबर 2014ला बघा स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झाली होती. यापूर्वी अर्जेंटिनाने फिफा विश्वकप खालीलपैकी कधी जिंकला होता? तर बघा जो काय फिफा विश्वकप आहे तो कोणी जिंकलेला आहे? अर्जेंटिनाने जिंकलेला आहे. यापूर्वी कधी जिंकला होता? 1986 मध्ये जिंकला होता. फिफाची स्थापना खालीलपैकी कधीची? तर 1904 मध्ये बघा फिफाची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न बघा पेटा इंडियाची 2022 पर्सन ऑफ द इयर म्हणून खालीलपैकी कोणाला निवड करण्यात आली आहे? पेटा. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी सोनाक्षी सिन्हा. लक्षात ठेवा सोनाक्षी सिन्हा. पुढचा प्रश्न आहे बघा
मिसेस वर्ल्ड 2022 कोण बनली आहे? मिसेस वर्ल्ड 2022 कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक बी सरगम कौशल बनलेली आहे. कोण? सरगम कौशल. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये झाली? तर पुणे जिल्ह्यामध्ये ही झालेली बघा. कुठं? पुणे. पुढचा प्रश्न आहे, प्रो कबड्डी 2022चा विजेता संघ खालीलपैकी कोण आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. प्रो कबड्डी. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी जयपूर पॅथर्स. कोण आहे बघा? जयपूर पॅथर्स. पुढचा प्रश्न बघा, भारतीय वंशाचे लिव वार्डाकर हे टिंबटिंब या देशाचे नवीन पंतप्रधान बनले. तर आयर्लंडचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. कुणालचे? आयर्लंड. पुढचा प्रश्न बघा, गोवा मुक्ती दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? तर गोवा मुक्ती दिवस हा 19 डिसेंबरला साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक सी 19 डिसेंबरला. पुढचा प्रश्न बघा, कृषी आधारित अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणतं आहे? तर कर्नाटक हे राज्य बघा पहिले. कोणतं? कर्नाटक. पुढचा प्रश्न आहे बघा, जनधन योजनेची 100% अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर मेघालय हे बघा पहिलं राज्य. कोणतं? मेघालय. पुढचा प्रश्न आहे बघा, फोर्ब्सने जगातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या 25 महिला खेळाडूंची यादी जाहीर केली. यामध्ये भारताची स्टार बॅडमिंटनपटू PV सिंधू कितव्या स्थानावरती आहे? तर ही कितव्या स्थानावरती बघा? 12व्या क्रमांकावरती. ऑप्शन क्रमांक सी 12व्या क्रमांकावरती. PV सिंधूला आजपर्यंत किती पुरस्कार मिळालेले आहेत? तर बघा 2016 साली राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, 2020ला पद्मभूषण पुरस्कार, 2013ला अर्जुन पुरस्कार, 2015ला पद्मश्री पुरस्कार. म्हणजे वरीलपैकी सर्व पुरस्कार मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, वीर गार्डियन 23 हा युद्ध सराव भारत आणि खालीलपैकी कोणत्या देशासोबत होत असतो? तर भारत आणि जपान दरम्यान हा होत असतो. ऑप्शन क्रमांक डी. नेक्स्ट पहा, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. तर बघा 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघूयात आपण. PM मोदी यांनी 12 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय युवा अधिवेशनाचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी केलं होतं? तर हे कर्नाटक राज्यामध्ये केलं होतं. ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक. पुढचा प्रश्न बघा, नुकतेच बॉम्ब चक्रीवादळामुळे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आणीबाणी सारखी परिस्थिती तयार झाली आहे? तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक बी USA म्हणजे अमेरिकेमध्ये. रेम्बो सिटीव्हनी राबुका टिंबटिंब देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत. तर फिजी या देशाचे बघा हे नवीन पंतप्रधान बनले आहेत. कोणत्या? फिजी. पुष्पकमल दहल प्रचंड यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली? तर बघा हे कोणत्या देशाचे बनलेले आहेत? नेपाळ. ऑप्शन क्रमांक डी नेपाळ. पुढचा प्रश्न आहे, इंदिरा गांधी पुरस्कार 2021ला कोणाला मिळाला आहे? तर राईट आन्सर आहे बघा प्रथम संस्था. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्याने लोकपाल विधेयक मंजूर केलं आहे? तर बघा आपल्या महाराष्ट्र राज्याने लोकपाल विधेयक मंजूर केलं आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी रोहित पवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रोहित पवार. पुढचा प्रश्न आहे, हिंद केसरी 2023चा मानकरी खालीलपैकी कोण ठरला आहे? तर अभिजित कटके. ऑप्शन क्रमांक सी अभिजित कटके. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रवासी भारतीय दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? कोणता? प्रवासी भारतीय दिवस. तर 9 जानेवारीला बघा प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. भारताचा 79वा ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण बनला आहे? तर प्रनेश यम हा बघा भारताचा 79वा ग्रँडमास्टर बनलेला आहे. लक्षात ठेवा प्रनेश यम. नेक्स्ट बघा, आणि या ठिकाणी बघा 78वा कोण होतं बघा? कौस्तुभ चॅटर्जी. 77वा होतं बघा आदित्य मित्तल. आणि भारताचे पहिले ग्रँडमास्टर आहेत बघा विश्वनाथ आनंद. यंदाचे प्रवासी भारतीय संमेलन खालीलपैकी कितव्या क्रमांकाचं आहे? तर बघा कितव्या क्रमांकाचं आहे? ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी बघू शकता 17व्या क्रमांकाचं आहे. कितव्या? 17व्या क्रमांकाचं. पुढचा प्रश्न काय बघा, यंदाच्या प्रवासी भारतीय दिवसाचं जे काही यजमानपद आहे खालीलपैकी कोणत्या राज्याकडे? तर हे मध्य प्रदेश. ऑप्शन क्रमांक बी मध्य प्रदेश राज्याकडती. नेक्स्ट आहे बघा, नुकतेच प्रकाशित झालेलं मॅरकल ऑफ फेस योगा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी मानसी गुलाटी. कोण आहे बघा? मानसी गुलाटी. जानेवारी 2023 मध्ये 17व्या भारतीय प्रवासी दिन संमेलनाचं आयोजन
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालं? तर हे बघा ऑप्शन क्रमांक 3 इंदोर या ठिकाणी याचं झालेलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन केलं आहे? तर राईट आन्सर बघा याचं ऑप्शन्स क्रमांक 1 गोवा राज्यामध्ये बघा केलं आहे. नेक्स्ट आहे बघा आशियातील सर्वात मोठं ॲटमॉस्फेरिक हवामान केंद्र संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये उभारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणता दिवस हा युनिसेफ दिन म्हणून साजरा केला जातो? तर 11 डिसेंबर हा जो काही दिवस आहे हा युनिसेफ दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतातील पहिलं रिअल टाईम गोल्ड ATM खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये उभारण्यात आलं आहे? ते बघा हैदराबाद या शहरामध्ये उभारण्यात आलेलं. कोणत्या? हैदराबाद. पुढचा प्रश्न आहे बघा 15वा FIH हॉकी विश्वकप 2023 खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक 1 भारत या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. खालीलपैकी कोणता दिवस भारतामध्ये नुकताच वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्यात आला? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 3 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्यात आला. 28व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 द गोल्डन विंग्ज ऑफ वॉटरकॉन्स. लक्षात ठेवा या चित्रपटाला देण्यात आला आहे. बॅलन डीओर 2022 हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? तर क्रिस्टियानो रोनाल्डो याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा पुष्पकमल दहल प्रचंड नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहे? ते बघा नेपाळचे पंतप्रधान बनलेले आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे बघा फोर्ब्सने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार खालीलपैकी कोण जगातील सर्वाधिक कमाई करणारी महिला खेळाडू बनली आहे? तर नाओमी ओसाका. लक्षात ठेवा नाओमी ओसाका. खालीलपैकी कोणतं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये लोसार महोत्सव आयोजित करण्यात आला आहे? तर हा लडाखमध्ये ऑप्शन क्रमांक 1 लडाखमध्ये लोसार महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न बघा फोर्ब्स या मॅगझिनने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या 2022 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीमध्ये भारताची PV सिंधू कितव्या क्रमांकावरती राहिली? तर ही बघा 12व्या क्रमांकावरती राहिलेली. 2022 इन नाईट चार्ट्स नावाचा अहवाल नुकतेच खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 जागतिक बँकेने हा प्रसिद्ध केलेला आहे. पुढचा प्रश्न पहा 96व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? ते वर्ध्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. खूप IMP प्रश्न आहे. कोणत्या ठिकाणी? तर वर्धा या ठिकाणी हा आयोजित करण्यात येणार आहे. 23 ते 26 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये कोणत्या ठिकाणी नॉर्थ ईस्ट फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 नवी दिल्ली या ठिकाणी हा आयोजित करण्यात आलेला आहे. कुठं? नवी दिल्ली. नुकतेच युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या संभावित तात्पुरत्या यादीत समाविष्ट केलेलं भारतातील मोढेरा सूर्य मंदिर कोणत्या राज्यामध्ये? ते पहा गुजरात या राज्यामध्ये स्थित आहे. कोणत्या? गुजरात. भारतीय रेल्वेने भारतातील सर्वात लांब एस्केप बोगदा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू केला आहे? तर राईट आन्सर बघा याचं ऑप्शन क्रमांक 3 जम्मू आणि काश्मीरमध्ये हा सुरू केला आहे. लक्षात ठेवा जम्मू आणि काश्मीर. खालीलपैकी कोणाला युनायटेड वर्ल्ड रेसलिंगकडून रायझिंग स्टार ऑफ इयर अवॉर्ड या पुरस्कारासाठी नामनिर्देशित करण्यात आला आहे? तर राईट आन्सर बघा याचं ऑप्शन्स क्रमांक डी अमित पंघालला या ठिकाणी नामनिर्देशित करण्यात आलेलं आहे. भारत सरकारने भारताचे पहिलं मानवयुक्त अंतराळ अभियान गगनयान कोणत्या वर्षात लॉन्च करण्याचं निर्धारित केलं आहे? तर राईट आन्सर बघा याचं ऑप्शन क्रमांक 2 2024. लक्षात ठेवा 2024 या वर्षामध्ये लॉन्च करण्याचं निर्धारित केलेलं आहे. खालीलपैकी कोणाला नुकतेच रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार 2021-22 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे? तो ऑप्शन क्रमांक 4 1 आणि 2 या ठिकाणी बघा सुदीप सेन आणि शोभना कुमार यांना बघा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने IMFने भारताचा 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये विकास दर किती राहणार असल्याचा सुधारित अंदाज या ठिकाणी व्यक्त केला? तर बघा 6.8% राहण्याचा अंदाज या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. किती? 6.8%. लक्षात ठेवा. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 जानेवारी 2023 या दिवशी कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय युवा संमेलनाचं उद्घाटन केलं?
तर हे बघा कर्नाटक राज्यामध्ये त्यांनी हेच उद्घाटन केलेले. ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक. पुढचा प्रश्न आहे बघा, भारताने नुकतेच प्रलय या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. तर प्रलय हे क्षेपणास्त्र कसं आहे? तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक 2 जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे बघा प्रलय. लक्षात ठेवा, जमिनीहून जमिनीवर. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. खालीलपैकी कोणत्या लेखकाला 2022च्या मराठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे? तर प्रवीण दशरथ बांदेकर. लक्षात ठेवा, प्रवीण दशरथ बांदेकर यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक 2022 भारत हा जगामध्ये कितव्या क्रमांकावरती राहिलेला आहे? तर 68व्या क्रमांकावरती राहिला. लक्षात ठेवा, 68व्या क्रमांकावरती राहिला. ऑप्शन क्रमांक 2 68. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतेच फ्रेंड्स ऑफ लायब्ररी नावाचा कार्यक्रम सुरू केला? तर बघा तमिळनाडूने हा कार्यक्रम चालू केला आहे. लक्षात ठेवा, तमिळनाडू. नेक्स्ट पहा, जागतिक व्यापार संघटनेची 13वी मंत्रिस्तरीय बैठक 2024 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी ही आयोजित करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता दिवस भारतामध्ये राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो? तर राईट आन्सर बघा याचं ऑप्शन्स क्रमांक 3 22 डिसेंबर. लक्षात ठेवा, 22 डिसेंबर हा भारतामध्ये राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवा, 22 डिसेंबर. पुढचा प्रश्न आहे, महिला FIH हॉकी नेशन्स कप 2022 ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशाच्या महिला संघाने जिंकली? तर कोणत्या देशाच्या महिला आपल्या भारतीय महिला संघाने जिंकलेली आहे? पुढचा प्रश्न पहा, भारतीय वंशाच्या लिओ वराडकर खालीलपैकी कोणत्या देशाचे दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 आयर्लंड. खालीलपैकी कोणता दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो? तर कोणता दिवस आहे? ऑप्शन क्रमांक 2 19 डिसेंबर हा जो काही दिवस आहे बघा हा गोवा मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट आहे बघा, मेटे फेडररिक्सन या नुकत्याच खालीलपैकी कोणत्या देशाच्या पंतप्रधान बनल्या आहेत? तर डेन्मार्क. ऑप्शन क्रमांक 1 डेन्मार्क. पुढचा प्रश्न आहे बघा, 65वी महाराष्ट्र केसरी ही जी काही स्पर्धा आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली? तर ही पुण्यामध्ये झाली. कुठं? पुण्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे बघा, या ठिकाणी बघा राज्याच्या कुस्ती विश्वातील अत्यंत प्रतिष्ठेच्या असणाऱ्या 65व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन 11 ते 15 जानेवारी 2023 दरम्यान पुण्यामध्ये करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो? तर 18 डिसेंबर. ऑप्शन क्रमांक 2 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. दिव्या TSC खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 2 नेमबाजी. लक्षात ठेवा, नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे. खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय पर्वत दिन म्हणून साजरा केला जातो? तर 11 डिसेंबर हा दिवस बघा आंतरराष्ट्रीय पर्वत दिन म्हणून साजरा केला जातो. खालीलपैकी कोणता दिवस भारतामध्ये विजय दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 16 डिसेंबर हा जो काही दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. सूर्यकिरण हा भारत आणि कोणत्या देशातील द्विपक्षीय संयुक्त लष्करी सराव आहे? कोणता? सूर्यकिरण. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 4 भारत आणि नेपाळ दरम्यान बघा सूर्यकिरण असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, एकाच ओव्हरमध्ये 7 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण बनला? तर ऋतुराज गायकवाड. लक्षात ठेवा, ऋतुराज गायकवाड बनलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, जागतिक वारसा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? काय? जागतिक वारसा दिवस. तर हा 18 एप्रिलला साजरा केला जातो. कधी? 18 एप्रिलला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कधी करण्यात आली? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच पेपरला विचारलेला आहे. तर 28 डिसेंबर 1885ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली. खालीलपैकी कोणत्या राज्याने लोकपाल विधेयक मंजूर केला आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक D आपल्या महाराष्ट्र राज्याने केलेला आहे. महाराष्ट्र केसरी 2023चा विजेता कोण बनला आहे? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा ऑप्शन्स क्रमांक C शिवराज राक्षे 2023चा विजेता बनलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, तर या ठिकाणी बघा 63वा महाराष्ट्र केसरी कोण होतं? हर्षवर्धन सदगीर. 62वा कोण होतं? बाला रफिक शेख. 61 कोण होतं बघा? अभिजित कटके. लक्षात ठेवा, अभिजित कटके. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2023
याचं संस्करण बघा 65व होतं की तो 65व. ठिकाण होतं बघा कोथरूड पुणे. विजेता बघा शिवराज राक्षे आणि उपविजेता लक्षात ठेवा महेंद्र गायकवाड. कोण होतं? महेंद्र गायकवाड. महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023 कोणत्या ठिकाणी पार पडल्या? त्या पुणे जिल्ह्यामध्ये पार पडल्या. पुढचा प्रश्न आहे बघा, महिला आणि बाल विकास मंत्रालयाने अधिकृतपणे राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्याची घोषणा कोणत्या वर्षी केली होती? तर आपल्या सगळ्याला माहीत पाहिजे बघा, ही 2008 मध्ये करण्यात आली होती. कधी? 2008 मध्ये. नुकतेच केंद्र सरकारने जागतिक वारसा स्थळासाठी या राज्यातील चरई देव मैदानचे नामांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक डी. आसाम या राज्य सरकारने याचा निर्णय घेतलेला. लक्षात ठेवा आसाम. पुढचा प्रश्न आहे बघा, बाळकृष्ण दोशी 2018 पिलझरकर पारितोषिक विजेते नुकतेच यांचं बघा 95 वर्षी निधन झालं. तर ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर वास्तू विशारद. लक्षात ठेवा वास्तू विशारद. वार्ड आणि गावातील लोकांच्या आरोग्यविषयक गरजा पाहण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामधून एक डॉक्टर उपलब्ध करून देण्यासाठी टिंबटिंब या राज्याने फॅमिली डॉक्टर प्रकल्प चालू केला आहे. तर कोणतं राज्य आहे ते? आंध्र प्रदेश या राज्याने फॅमिली डॉक्टर हा प्रकल्प सुरू केलेला आहे. लक्षात ठेवा आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे बघा, वीर गार्डनियन 2023 हा युद्ध सराव नुकताच भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडला आहे? तर भारत आणि जपान. स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022 अंतर्गत भारतातील सर्वोत्कृष्ट सफाई मित्र सुरक्षित शहर म्हणून टिंबटिंब या शहराला पुरस्कार मिळाला आहे. तर तिरुपती आंध्र प्रदेश. लक्षात ठेवा तिरुपती आंध्र प्रदेशला हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण देण्यासाठी टिंबटिंब या राज्याने मुख्यमंत्री अनुप्रती कोचिंग योजना चालू केली आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी. राजस्थान राज्य सरकारने. IIT मद्रासने विकसित केलेल्या स्वदेशी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टमचं नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक बी भार OS. लक्षात ठेवा भार OS. पहिला सरस्वती सन्मान पुरस्कार प्राप्त करणारे कवी लेखक कोण आहेत? तर बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी हरिवंश राय बच्चन हे बघा पहिला सरस्वती सन्मान प्राप्त करणारे लेखक आहेत. राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर राष्ट्रीय मतदार दिवस हा 25 जानेवारीला साजरा करण्यात येतो. कधी? 25 जानेवारी. पीक फेरबदलाचे नमुने निर्देशांकांच्या स्वरूपात नोंदवणारे पीक फेरबदलाचे नमुने निर्देशांकाचे राज्य कोणतं ठरलं आहे? तर हे तेलंगणा राज्य ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, सरस्वती सन्मान हा पुरस्कार कोणत्या फाउंडेशन कडून दिला जातो? हा जो काही पुरस्कार आहे बघा के बिर्ला फाउंडेशन कडून दिला जातो. ऑप्शन क्रमांक सी के बिर्ला फाउंडेशन कडून दिला जातो. 24 जानेवारी 2023ला कोणत्या राज्याने आपला स्थापना दिवस साजरा केला? तर उत्तर प्रदेश राज्याने आपला स्थापना दिवस साजरा केला. कोणत्या? उत्तर प्रदेश राज्याने. दरवर्षी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर हा बघा 24 जानेवारीला दरवर्षी आंतरराष्ट्रीय शिक्षक दिवस साजरा केला जातो. कधी? 24 जानेवारी. बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? ते बघा 22 जानेवारी 2015ला बेटी बचाओ ही योजना चालू झालेली. आंतरराष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो? तर आपल्या सगळ्याला माहीत पाहिजे आंतरराष्ट्रीय बालिका दिवस हा 11 ऑक्टोबरला असतो. कधी? 11 ऑक्टोबर. कॅपिटल आणि प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टमेंटद्वारे गुंतवणूक वाढवण्यासाठी टिंबटिंब ही समिती स्थापन करण्यात आली आहे. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी एम दामोदरम समिती स्थापन करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे बघा, राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो? काय? राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो? तर बघा 24 जानेवारीला हा साजरा केला जातो. कधी? 24 जानेवारी. द हिरो ऑफ टायगर हिल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द हिरो ऑफ टायगर हिल तर योगेंद्र सिंह यादव. लक्षात ठेवा योगेंद्र सिंह यादव हे आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, स्वदेश दर्शन उपक्रम हा खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने राबवलेल्या उपक्रमापैकी एक उपक्रम आहे? तर पर्यटन मंत्रालयाने हा राबवलेला आहे. कोणी? पर्यटन मंत्रालय. पुढचा प्रश्न काय बघा, आपल्या भारताकडून पिनाका ही रॉकेट प्रणाली विकत घेणारा टिंबटिंब हा जगातील पहिला देश ठरला आहे. तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक सी आर्मेनिया. कोणता देश ठरलेला आहे बघा? आर्मेनिया हा देश ठरलेला आहे. नेक्स्ट आहे बघा, 1 ऑक्टोबर 2022 रोजी वयाच्या 64व्या वर्षी देशाचे विडमॅन म्हणून ओळखले जाणारे
टिंबटिंब यांचं निधन झालं. तर कोणाचं झालं बघा, तुलसी तांती यांचं निधन झालं. लक्षात ठेवा, तुलसी तांती. पुढचा प्रश्न बघा, गुजरात येथे आयोजित करण्यात आलेली 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदकासह स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला? तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक सी 141. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. नुकतेच आपल्या महाराष्ट्राने जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्याची घोषणा केली. तर बघा हे गीत कोणी स्वरबद्ध केलेलं आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा श्रीनिवास खळे. लक्षात ठेवा, श्रीनिवास खळे यांनी हे गीत गीतबद्ध केलेलं आहे. ऑप्शन क्रमांक बी श्रीनिवास खळे. पुढचा प्रश्न आहे बघा, राज्य स्तरावरती गतिशक्ती पोर्टल सुरू करणारे टिंबटिंब हे भारतातील पहिले राज्य ठरलं आहे. तर बघा गुजरात हे राज्य ठरले. लक्षात ठेवा, गुजरात हे राज्य ठरलं आहे. हिंदीमधून MBBS अभ्यासक्रम सुरू करणारे टिंबटिंब हे जगातील पहिलं राज्य ठरलं आहे. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी मध्य प्रदेश हे राज्य ठरलं आहे. कोणतं? मध्य प्रदेश. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी टिंबटिंब या शहरामध्ये झाला. तर बघा कटक ओडिसा या ठिकाणी झालेला आहे. पुढचा प्रश्न बघा, पराक्रम दिवस कधी साजरा केला जातो? तर 23 जानेवारीला पराक्रम दिवस साजरा केला जातो. कधी? 23 जानेवारी. पराक्रम दिवस हा कोणत्या महापुरुषाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक सी नेताजी सुभाषचंद्र बोस. लक्षात ठेवा नेताजी सुभाषचंद्र बोस. पुढचा प्रश्न पहा, दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारं टिंबटिंब हे जगातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. तर आपलं महाराष्ट्र राज्य बघा दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारं राज्य ठरलेलं आहे. ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आयोजित केलेल्या T20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला? तर बघा सॅम करनला हा मिळालेला आहे. कोणाला? सॅम करन. नुकत्याच कोणत्या राज्याने बाजरी मिशन सुरू केलं आहे? कोणतं? बाजरी. तर आसामने बघा बाजरी मिशन चालू केलेलं आहे. नताशा पिरक मुसार या कोणत्या देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती बनल्या? तर बघा नताशा पिरक मुसार ह्या ऑप्शन क्रमांक ए स्लोव्हेनियाच्या राष्ट्रपती बनल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोणतं राज्य सायबर इंटेलिजन्स युनिट स्थापन करणार आहे? तर आपलं महाराष्ट्र राज्य स्थापन करणार आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त राजद्रोहाचे गुन्हे दाखल झाले आहेत? तर आसाममध्ये बघा सर्वात जास्त झालेले आहेत. कुठं? आसाम. पुढचा 2022ची मिस युनिव्हर्स विधी ठरलेली आर बॉनी गॅब्रियल ही कोणत्या देशाची आहे? तर ही बघा अमेरिका या देशाची. ऑप्शन क्रमांक डी अमेरिका. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच विल्यम रुटो यांची कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए केनिया. कोणत्या? केनिया. डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत ई प्रोसिक्युशन पोर्टलच्या वापरात कोणतं राज्य अव्वल स्थानावरती राहिलं आहे? तर हे उत्तर प्रदेश राज्य बघा याच्यामध्ये अव्वल स्थानावरती राहिलं. कोणतं? उत्तर प्रदेश. नेक्स्ट बघा, देशातील अंमली पदार्थ विरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोद्वारे टिंबटिंब हे पोर्टल विकसित करण्यात आलं आहे. तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक बी निदान. हे जे काय पोर्टल आहे बघा हे विकसित करण्यात आलं. कोणतं? निदान. नुकतेच कोणत्या राज्याने मुख्यमंत्री लखपती दिदी योजना चालू केली? कोणती? लखपती. तर कोणत्या भागात? ते उत्तराखंडने लखपती दिदी योजना चालू केलेली आहे. कोणत्या राज्याने ड्रोनवर आधारित पशुधन लस वितरण सेवा लॉन्च केली? तर कोणी केली बघा ही? ऑप्शन्स क्रमांक बी अरुणाचल प्रदेशने चालू केलेली. कोणी? अरुणाचल प्रदेश. पूर्व तिमोर हा देश नुकतेच कोणत्या संघटनेचा 11वा सदस्य देश बनला आहे? तर बघा आसियान. ऑप्शन क्रमांक बी. कोणता? आसियान. नेक्स्ट पहा, आमूर फाल्कन फेस्टिवल हा कोणत्या राज्यात साजरा केला जातो? हा बघा मणिपूर या राज्यामध्ये साजरा केला जातो. नेक्स्ट बघा, नुकतेच कोणत्या राज्याने मिशन वसुंधरा 2.0 लॉन्च केलं? तर राईट आन्सर याचं ऑप्शन्स क्रमांक डी आसामने बघा हे लॉन्च केलेलं आहे. म्युनिसिपल बॉन्ड जारी करणारं भारतातील दुसरं शहर कोणतं ठरलं? तर वडोदरा गुजरात. ऑप्शन क्रमांक बी वडोदरा गुजरात हे शहर ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब ही अंतराळातील
अवशेष आणि भारतीय उपग्रहांना होणारे इतर धोके शोधण्यासाठी अवकाशामध्ये पूर्व सूचना देणारी यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक ए प्रोजेक्ट नेत्रा. लक्षात ठेवा प्रोजेक्ट नेत्रा. नुकतेच कोणत्या आयोगाने डिजिटल शक्ती अभियान 4.0 सुरू केलं आहे? तर बघा राष्ट्रीय महिला आयोग. कोणी? राष्ट्रीय महिला आयोग. पुढचा प्रश्न बघा विनिंग द इनर बॅटल नावाचं नवीन पुस्तक कोणाचं आहे? तर शेन वॉटसनचं आहे बघा. कोणाचं? शेन वॉटसन. 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2020 ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना मिळाला. तर हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या कितव्या महिला आहेत? तर महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या 7व्या महिला आहेत. ऑप्शन क्रमांक डी 7व्या महिला आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा संसद खेल महाकुंभ 2022-23च्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन नुकतेच कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर कोणाच्या? नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. लक्षात ठेवा नरेंद्र मोदी. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करण्यासाठी बेंचमार्क फ्रेमवर्क साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने टिंबटिंब या नावाने राष्ट्रीय नियामक स्थापन केला आहे. तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक बी परख. लक्षात ठेवा परख या नावाने राष्ट्रीय नियामक स्थापन केला आहे. पुढचा प्रश्न बघा मेटा इंडियाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर संध्या देवनाथन. ऑप्शन क्रमांक बी संध्या देवनाथन. 20 ते 30 नोव्हेंबर 2022 गोवा येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये टिंबटिंब या देशाच्या कंट्री फोकस या श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक बी फ्रान्स. लक्षात ठेवा फ्रान्स. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा बघा नुकतेच 12 ते 16 जानेवारी 2023 दरम्यान 26व्या राष्ट्रीय युवक दिवसाचं आयोजन कोणत्या ठिकाणी केलं होतं? तर बघा हे ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक हुबळी धारवाड कर्नाटक या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं. नेक्स्ट हे बघा जागतिक बँकेच्या अहवालानुसार दक्षिण आशियातील टिंबटिंब या देशाची अर्थव्यवस्था कमकुवत अर्थव्यवस्था ठरली आहे. तर कोणता आहे बघा जे काय पाकिस्तानी बघा ती झालची जी काय अर्थव्यवस्था आहे ती सगळ्यात कमकुवत ठरण्यात आलेली. पुढचा प्रश्न आहे बघा ई गव्हर्नन्समध्ये पूर्णपणे शिफ्ट होणारे टिंबटिंब हे पहिलं भारतीय केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे. तर कोणतं बनलं बघा ऑप्शन्स क्रमांक बी जम्मू आणि काश्मीर. पुढचा प्रश्न आहे पहा नुकतेच टिंबटिंब हा ब्रँड जगातील सर्वात मूल्यवान ब्रँड ठरला आहे. तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक ॲमेझॉन हा जो काही ब्रँड आहे हा सगळ्यात मूल्यवान ठरला आहे. G20ची थिंक 20 बैठकीचं ठिकाण कोणतं आहे? तर कोणतं आहे बघा भोपाळ हे ठिकाण आहे. ऑप्शन क्रमांक ए भोपाळ हे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावा काढण्याचा जो काही निर्णय हा कोणाच्या नावावरती आहे? तर नारायण जगदीशन. लक्षात ठेवा नारायण जगदीशन. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे अब्दुल फताह अल सिसी यांना 2023 प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं. तर ते कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर ते बघा इजिप्त या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न बघा भारतातील कोणत्या ठिकाणी 4 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान पहिली G20 शेर्पा बैठक होणार आहे? तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक बी उदयपूर या ठिकाणी होणार आहे. कुठं? उदयपूर. पुढचा प्रश्न पहा गोवा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये कोणत्या भाषेत बनवलेला पहिला विज्ञान माहितीपट यानाम प्रदर्शित झाला? तर कोणत्या भाषेमध्ये? ऑप्शन क्रमांक डी संस्कृत. ऑप्शन क्रमांक डी संस्कृत. पुढचा प्रश्न पहा अंडर 19 महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशामध्ये पार पडल्या? तर ह्या ज्या काही क्रिकेट स्पर्धा आहेत ह्या कोणत्या देशामध्ये पार पडल्या? ऑप्शन्स क्रमांक सी दक्षिण आफ्रिका. कुठे पार पडल्या? दक्षिण आफ्रिका.